ऐक ना, मी ना नवीन घर घ्यायचा विचार करते. पण रेडी टू मूव्ह घेऊ का अंडर कन्स्ट्रक्शन घेऊ मला कळतच नाहीये. तू सांग ना. म्हणजे तुला जो पैसे जास्त भरायची तयारी असेल तर रेडी टू मूव्ह घे. कारण अंडर कन्स्ट्रक्शनला पैसे कमी लागतात पण सर्टन्टी नसते. म्हणजे तुला जर लगेच मूव्ह व्हायचं असेल घरामध्ये नवीन तर रेडी टू ओके. मूव्हला जा. पण जर पैसे कमी म्हणजे प्राइजेस कमी हवे असतील तर अंडर कन्स्ट्रक्शनला जा. आणि प्रोजेक्ट कसा निवडायचा म्हणजे ऑनलाईन सर्च करू की कसं? प्रोजेक्ट कसा निवडायचा ते बघ म्हणजे ऑनलाईन सर्च करून वगैरे. पण असा डेव्हलपर निवड की ज्याची प्रॉपर्टी म्हणजे जो तू प्रोजेक्ट घेणार आहेस तो रेरा रजिस्टर्ड असेल. आणि ऐक ना, अगं थांब ना. आणि समजा रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट नसेल तर म्हणजे नसला तर त्याच्याने काय फरक अगं पडतो? त्याच्याने त्याच्यानेच फरक पडतो. रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी असेल ना तर डेव्हलपरला महारेरा वेबसाईटवरती सगळे डिटेल्स अपलोड करावे लागतात. म्हणजे तुमचा लेआउट प्लॅन काय आहे, तुम्ही किती कार्पेट एरिया देताय किंवा तुमचं अकाउंट वेगळं आहे की नाही. एस्क्रो अकाउंट म्हणून एक वेगळं अकाउंट असतं ज्याच्यामध्ये तुमचे पैसे सेफ राहतात. म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी राहते. बापरे. त्याच्यानंतर जी टाइमलाईन त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते त्या टाइमलाईन मध्ये समजा डेव्हलपरनी प्रोजेक्ट नाही डिलिव्हर केला तर त्याच्या पुढे तुम्ही रिड्रेसल मध्ये जाऊन कंप्लेंट करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा इंटरेस्ट मिळतो किंवा तुमच्या हातात आहे की समजा तुम्हाला प्रोजेक्ट मधून आउट व्हायचं आहे तर तुम्हाला सगळे पैसे रिफंड मिळतात. अजून ह्याच्या पुढे क्वालिटी अश्युरन्स असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने होतंय किंवा क्वालिटी मेंटेन होतीये की नाही हे सगळं डेव्हलपरला मेन्शन करावं लागतं वेबसाईटवरती. आणि शिवाय रिसेलला सुद्धा चांगली व्हॅल्यू मिळते कारण प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे. त्यामुळे माझं ऐक आणि रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टच घे.